हा नमस्कार मित्रांनो, आज दिग्रसकरांसाठी ही एक आनंदाची वार्ता आहे। आजची ब्रेकिंग न्यूज आहे, कारण ही रेल्वे साठी आपल्या महत्त्वाची बाब आहे। ही गॅन्ट्री मशीन जी आहे, जे ट्रॅक बसवण्याचं काम मध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते। आणि या सगळ्या आपल्या दिग्रसमध्ये मागे मी 1.5 महिन्यापूर्वी ज्या वेळेला वाईगोडचा व्हिडिओ बनवला होता, तिथून सांगितलं होतं की 1.5 महिन्यानंतर आपल्या दिग्रसच्या स्टेशनला मित्रांनो ही येणार आहे। आणि आता या ठिकाणी आलेली आहे। म्हणजे 285 किलोमीटरच्या आपल्या या टप्प्यामध्ये आता दिग्रसमध्ये प्रॉपर दिग्रसच्या स्टेशनवर, जे की इसापूर या गावच्या मागे आहे, तिथे मित्रांनो आता ही कामाची लगबग आपल्याला सुरू झालेली दिसते। आणि आता 1 किलोमीटर पर्यंत जे आपले रेल्वेचे रूट आहेत ते पण इथून आथरण्यात आलेले आहे। आता हे काय असतं मशीन, या मशीनच्या माध्यमातून ही सगळी इथे हे करायला याच्यासमोरती इंजन पण आहे आणि हे मोठं इंजन आहे। इथूनच याला मित्रांनो ऑपरेट केलं जातं आणि याच्यावरती 4-5 लेबरच्या सहाय्याने व याला आणखीन आपण पाहतो की आता याच्या लेयर जे आहेत 7 ते 8 लेयर असे बसवण्यात येतात आणि त्या बसवल्यानंतर आणखीन एक दुसरी मशीन अशीच येतं आणि ज्या माध्यमातून मग आपला गिट्टीची एक लेवल असते, ती गिट्टीची लेवल झाल्यानंतर ॲक्च्युअली ट्रॅक बसवण्याला मित्रांनो सुरुवात होते। आणि आता हे सध्या आपण जे काम बघतो आहे, तर हे आपलं काम SMS या कंपनीचं आहे, SMS लिमिटेड। आणि या कंपनीच्या माध्यमातून सध्या इथून तर साखऱ्यापर्यंतचं काम आहे, इथून दुसरं काम आहे आपल्या कंपनीचं, इथून 3 किलोमीटरवरून काम समाप्त होतं SMS कंपनीचं। आणि तिकडून पुसदच्या म्हणजे दिग्रस पुसद हा सेक्शन सुरू होतो, ज्यामध्ये ग्रामीण स्टेशन आपलं दिग्रस तालुक्यातील बेलगव्हाण हे असणार आहे। आणि सध्या आता आपल्या ट्रॅक लेअरिंगचं काम इथून ते दारवा आपलं 32 ते 33 किलोमीटर आहे आणि त्यामध्ये आता 3 ठिकाणी आणि एक दारव्याला म्हणजे आपलं 4 ठिकाणी सध्या ट्रॅक लेअरिंगचं काम सुरू आहे। म्हणून आता यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की आता रेल्वे आपल्या आपण अगदी सुरू होण्याच्या हा जो आपला फेज आहे दिग्रस ते समजा आता कळंबपर्यंत, कारण कळंबचंही जे ब्रेक थ्रू आहे आपण पाहिला टनलचा, तोही मागच्या 20 दिवसामध्ये झालेला आहे। आणि आता इतर कामं त्या ठिकाणी सुरू आहे। आणि दिग्रसच्या स्टेशनवर मित्रांनो ही अपडेट आपण अनेक दिवसापासून तुम्हाला डेली अपडेट देत आहे। आणि आता आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, कारण अशीच नवीन अपडेट आपल्याला मिळत राहील। आता माझ्या या साईडला तुम्ही बघू शकता की सध्या इथे जे आहे तर तिथे मशनरीज आपल्याला दिसतात आणि आता सेकंड मजल्यावरती आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं। आणि ते काम कसं सुरू आहे, तर आता जे कर्मचारी आपले राहतील तर त्या कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्स मित्रांनो त्या ठिकाणी अवेलेबल आहे। आणि आता इथून आपलं हे क्रॉसिंग रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे इथे आपल्याला 3 ट्रॅक या ठिकाणी बसणार आहेत, 1, 2, 3। आणि यामध्ये सगळ्या स्लीपर जर आपण बघितल्या तर याचे अनेक व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत। आणि स्लीपरच्या माध्यमातून म्हणजे 4 किलोमीटरपर्यंत स्लीपरची लेअरिंग इथं झालेली आहे। सगळं इलेक्ट्रिकचं पण काम मित्रांनो पूर्ण झालेलं आहे। आणि सोबतच ह्या नाल्या पण बघू शकता, या अत्याधुनिक जे आहेत त्या नाल्या आहेत, म्हणजे हे सगळं रेडीमेड मटेरियल आणि अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी याचं लेवलिंग वगैरे करण्यात आलेलं आहे। आणि तिथून 400 मीटरवरूनच याचं पाणी बाहेर निघण्याची सुविधा आहे। आणि आता या साईडला जो आपला प्लॅटफॉर्म क्रॉसिंगसाठी प्रवाशांच्या सेफ्टीसाठी जो आपला दादरा आहे मित्रांनो, त्याचंही काम आपल्याला आता पूर्णत्वास जाताना दिसतं। हे मित्रांनो आपल्या दिग्रसकरांसाठी, पुसदकरांसाठी, यवतमाळकरांसाठी आणि उमरखेड आणि त्या भागात 3 टनल आहेत। आपण पाहिलं पुसदपासून इथून जे शेवानगर आहे, तर त्या शेवानगर ते पुसदपर्यंत 2 मुख्य टनल आहेत। पहिला शेवानगरचा येतो, तो 1400 मीटरचा आहे, आणि त्यानंतरचा दुसरा आपला पुसदचा बेलगव्हाणचा जो 2.5 किलोमीटरचा आहे। आणि मग हर्षी शिळोणा त्या भागात मित्रांनो 3 टनल आहेत। त्यातली मुख्य टनल प्रामुख्याने ती सर्वात मोठी आहे 2800 मीटरची, म्हणजे या ट्रॅकवरची वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेची आपल्याला ती सर्वात मोठी टनल असलेली दिसते। आणि आता हे सगळं इथूनच आपल्याला जो जवळचा आपला हायवे, त्या गाड्या वगैरे जे जात आहेत तर त्याच्या एक्झॅक्ट पॅरलल हा आपला रूट असणार आहे। आणि आता ही सगळी मित्रांनो परिस्थिती आपण या साईडला बघा की स्लीपर नेमक्या किती आहेत आणि हा स्टॉक, तर आता ही सगळ्यात आनंदाची बाब आहे। आजचा ब्लॉग आपला हा स्पेशल दिग्रसच्या स्टेशनवरचा मित्रांनो राहणार आहे। तर नवीन अपडेट दिग्रस असेल, त्यानंतर आता येत्या काही दिवसातच आपण दारवा या 15 किंवा 16 तारखेला येणार आहोत आणि त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये जे आहे तर पुसद या विभागातील मित्रांनो काम दाखवण्याचा आपला एक कयास असणार आहे। भेटूया आपण नवीन तिथल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।